my God, these people are so unbearable, Prasad. What happened? अंदर प्रेजेंटेशन चल रहा था and this guy Ayush started talking in regional language. कुठली भाषा? This मराठी. मग चुकीचं काय त्याच्यात? See, I know आपण महाराष्ट्रात राहतो, पण talking in Marathi in front of clients is so unprofessional. It's so गावठी. गावठी? हे बघ तन्वी, कदाचित तू चुकीचा महाराष्ट्र बघितलाय. आम्हा महाराष्ट्रांना इंग्लिश बोलता येत नाही अशातला भाग नाही, पण आम्हाला स्वतःची भाषा बोलायला कधीच लाज वाटत नाही. या महाराष्ट्राच्या मातीला असे महाराज लाभले ज्यांनी हिंदू, मुस्लिम आणि इतर जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आणि त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज, त्यांना 13 भाषा येत होत्या, तरी कुठल्या भाषेचा अपमान नाही केला. अरे बाहेरच्या देशांमध्ये म्युझिकल सिनेमा आत्ता बनतोय, पण आमच्याकडे संगीत नाटकं पूर्वीपासून बनत आली आहेत आणि आजही प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतात. अरे ह्या जगात स्टँडअप कॉमेडियन्स किती पण असू देत, पण आमच्याकडे सगळ्यांचा बाप होऊन गेलाय, ते म्हणजे पु ल देशपांडे. भारताची पहिली महिला डॉक्टर सुद्धा आमचीच, क्रिकेटचा देव सुद्धा आमचा आणि गायनाची कोकिळा सुद्धा आमचीच. माणसांना माणसांसारखं जगवणारे 2 बाबा या महाराष्ट्रात झाले. माणसांसोबत प्राण्यांनाही माणुसकीने वाढवणारे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे इथे झाले आणि भारताचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा इथेच झाले. अरे एलेला सिम्फनीमध्ये गाणं रेकॉर्ड करायला पोहोचले आमचे अजय अतुल. तरी काही लोकांना आम्ही महाराष्ट्र गावठीच वाटतो. महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणतो आम्ही, कारण आमच्यावर संस्कार झाले की कधीच कोणाला स्वतःपेक्षा कमी किंवा जास्त लेखायचं नाही. त्यापेक्षा आपल्याला स्वाभिमानाने मिरवणं गरजेचं आहे. समजलं? येतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपली भाषा, आपली संस्कृती डोक्यावर मिरवायला शिका, नाहीतर बाहेरचे तुमची जिरवायला येतील.